नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण ऊसाला माती लावण्याचे फायदे सांगतो. तर बरेच शेतकऱ्यांनी माती लावली नव्हती गेल्या वर्षी. तर माती लावण्याचा फायदा सांगतो. माती का लावावी ऊसाला? माती पहिला फायदा सांगतो, की ऊस जे आहे ना आपला ऊस अ, एकदम खडा राहतोय आणि ऊस पडत नाही. आणि माती नाही लावली तर ऊस पडू शकतंय. जास्त पाऊस काळ झाला तर ऊस पडतंय. नंतर त्याला पाणी पण देता येत नाही आणि काहीच नाही. नंतर पुन्हा उंदरं लागतात त्याला. नुकसान आहे. माती नाही लावलं तर नुकसान होतंय आणि माती लावलं तर फायदा आहे. ऊसाची जाडी वगैरे वाढण्यात मदत होते. ऊस पडत नाही आणि अजून फायदा आहे, की ज्यावेळेस तुमचा ऊस मशीननं तोडायचं म्हटलं, तर इझिली मशीननं ऊस तुटू शकतंय. बघू शकताय माती चांगल्या प्रमाणामध्ये लागली. 15-012 या व्हरायटीचा ऊस आहे. ॲक्चुअली ऊस पडत नाही, तरी पण माती लावली कारण की हार्वेस्टिंग करताना चांगल्या प्रमाणामध्ये तुटू शकतंय ऊस. खाली अ, बुडके वगैरे राहत नाहीत. जास्त पाणीही झालं, म्हणजे पाऊस काळ पण झाला, तरी काय होत नाही, ऊस पडत नाही, काही नाही. माती लावण्याचा फायदा आहे. बघू शकताय ऊसाचा प्लॉट. 15-012 या व्हरायटीचा ऊस प्लॉट आहे. कांड्या बघू शकताय 15-012च्या. आता बुडामध्ये माती लावल्यानंतर 1-2 कांड्या गेलेल्या आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 कांड्यावरती ऊस आहे सध्या. 7 महिन्याचा म्हणजे नोव्हेंबरला लावलेला आहे. 7 महिने झालेले त्याला ऊसाला. बघू शकताय माती लावल्यानंतर आपण पाणी दिलेले आहे. पाणी दिल्यानंतर माती चुपून बसलेली आहे. 4 फुटाची सरी आहे. तर हेच आहेत माती लावण्याचे फायदे. आता बरेच शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी माती लावली नव्हती, तर त्यांचे प्लॉट पूर्ण पडलेले होते. नंतर त्याच्यामध्ये मशीन सुद्धा अशी बसत नव्हती, कारण की त्याला मातीच लावली नव्हती आणि मध्ये 1-1, दीड-दीड फूट असे ऊस राहतात. पण शेतकऱ्यांना ते नुकसान वाटत आहे. त्याच्यामुळं तुम्ही आताच माती लावून घ्या. नंतर ऊस मोठा झाल्यास माती लावता येत नाही. आता याला आपण 8 दिवस झालेत माती लावून. हे बघा ऊस. बघू शकताय थोडंसं कांड्या आल्या त्या ऊसाला आणि वळवताना मोडलेला आहे ऊस. तर त्याच्यामुळं लवकरात लवकर माती लावण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आता आम्हाला उशीर झाला, कारण की उन्हाळ्यामध्ये माती थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यावेळेस. त्याच्यामुळं उशिरा माती लावली. खत टाकला आणि खत टाकल्यानंतर माती लावून घेतली. माती लावल्यानंतर बघू शकता ऊस आता 8 दिवस झालेले आहेत. आपण कोणता खत टाकलेला ते पण व्हिडिओ टाकलेला आहे. एक 8 दिवसानंतर ऊस चांगल्या प्रमाणात आलाय. ऊसाला माती तर नाही लावली ना, मग त्याला लेबर शिवाय पर्याय नाही. आता लेबर तर नाहीत, इथून पुढे मशीन शिवाय पर्याय नाही. मशनी म्हटलं तर माती चांगली लावावी लागते. ऊसाला मातीच पाहिजे लावलेली, तरच मशीन चालते. बघू शकता 4 फुटात सरी आणि आपण माती लावून घेतलेली. 4 फुटात मध्ये इझिली मशीन पण बसू शकते. आपली सरी झाली थोडीशी बारीक, तरी पण ऊस चांगला आलेला आहे.
ज्यावेळेस तुमचा ऊस कांडी धरण का, एक दोन कांड्या चालू झाल्या की लगेच माती लावून घ्यायला पाहिजे. तर जास्त उशीर पण झाला का लय पुन्हा ऊस मोडतोय माती लावताना. आता हे आमचं जे आहे ना याला उशीर झालता. 5-6 महिन्याला माती, म्हणजे 6 महिने होऊन गेले त्यावेळेस तेव्हा माती लावली याला. आणि कांड्या 5-5 कांड्या आल्या त्या पुन्हा वळताना ही, आणि त्यात ही सरी झाली बारीक. सरी बारीक असल्यामुळं पण ऊस जास्त मोडलाय. माती लावली तरी पण चांगली काय नाही, कारण की माती लावणं महत्वाचं आहे. माती तर नाही लावली का पूर्ण मग जे आहे ती प्लॉट समजा शापच होतंय. पाऊस पडला नंतर वारं सुटलं की पूर्ण प्लॉटच शाप, कारण सपोर्टच नसते ना त्या ऊसाच्या मुळीला राहत. ते ऊस पडते, आता पण पडत आहे परंतु थोडा प्रमाणात पडतंय. 20-30% पडू शकतंय, 100% ऊस पडू शकत नाही. आणि तुमचा 10,001 ह्या व्हरायटीचा तो ऊस असेल तर तुम्ही त्याला माती लावल्याशिवाय पर्यायच नाही. ती ऊस असा आहे की माती लावल्यानंतरही पडू शकतोय, कारण त्या ऊसाचं वजन जास्त आहे आणि ऊस ठिसूळ पण आहे जास्त. ऊस पडल्यानंतर तर काय बघायचं काम नाही, त्याचा भोगाच झाला म्हणायचं. आता गेल्या वर्षी आमचा पण ते ऊस होता 10,001 व्हरायटीचा, ते पण पडला होता, त्याला माती लावूनही पडला होता. मग ते कुटकेच पडले, मधातूनच कुटके पडायला चालू झाले. बघू शकता इथं पण 10,001चं बेट आलंय, खोडवेमधलं राहिलेलं आहे. 10,001 व्हरायटी नंबर 1 व्हरायटी, त्याची वाढ पण चांगली. आणि 10,001 100% ऊस पडते बरं का, कारण की वजन जास्त आहे त्याला. तर चला, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असे तुम्हाला माहितीचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल.